नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी माझी मैत्रीण राजश्री हिने एक मस्त चटपटीत आणि झटपट होणारी अशी रेसिपी शेअर केली होती। ती म्हणजे कच्च्या पपईची कोशिंबीर। सध्या नवरात्र चालू आहे, बऱ्याच जणांचे उपवास असतात, तर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे जेणेकरून तुम्ही उपवासात ही करू शकाल। इथे मी मध्यम आकाराचा कच्चा पपई घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकल्या आहेत। आता याची सालं काढायची आहेत आणि हा पपई किसणीने किसून घ्यायचा आहे। पपई किसून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे दाण्याचं कूट घातलंय, 1 चमचा साखर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हे मी छान मिक्स करून घेत आहे। दाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ आणि साखर घालून झाल्यावर हे छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे। तसेच मी 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिरची आणि अर्धा चमचा जिरं याची फोडणी करून घेतली आणि ती त्याच्यात घातली आहे। बनवलेली फोडणी आणि कोथिंबीर याच्यामध्ये घालून झाल्यावर हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त चटपटीत अशी कोशिंबीर तयार झाली आहे। मस्त चटपटीत चवीला अप्रतिम लागणारी अशी आणि बनवायला अतिशय सोपी अशी ही आपली कच्च्या पपयाची कोशिंबीर तयार झालेली आहे। या नवरात्रीमध्ये तुम्ही ही कोशिंबीर नक्की करून बघा। धन्यवाद।